नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज ज्येष्ठ शुक्ल नवमी, शके 1948. सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सहकार पॅनल जिंकणार. 2800 कोटींच्या TDR प्रकरणात ठाणे महानगरपालिकेला केला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान. आणि मान्सूनचे जोरदार आगमन 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल 15 दिवस रखडलेल्या मान्सूनने पुन्हा वेग घेतला असून मागच्या 24 तासात महाराष्ट्रातल्या अनेक भागात मान्सूनने प्रगती केली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातला उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. पुढील काही तासात मुंबईसह राज्यातल्या उर्वरित भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 8 जूननंतर मान्सूनचा प्रवास जवळपास ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक भागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकरी तसेच नागरिकांना प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र अरबी समुद्रातल्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने आणि वातावरणातल्या पोषक स्थितीमुळे मान्सूनला पुन्हा चालना मिळाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह उर्वरित कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातल्या काही भागातही पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे. दरम्यान जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा मोठी पर्जन्यतूट नोंदवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकही त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत मान्सूनच्या पुनरागमनामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 22 ते 26 जून दरम्यान राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरींचीही नोंद होऊ शकते. आमदारांपासून सुरू झालेल्या 2022च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या 6 विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. आता एक नाही तर 6 टायगर आमच्या सोबत आहेत, चौकार नाही षटकार मारला आहे असे सांगत शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विजयाचा आणि शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा पुरावा असल्याचा दावा केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे 3 वेळा निवडून आलेले खासदार संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 6 खासदारांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले की 22 जून 2022 रोजी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वाचवण्याकरता सुरू असलेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. आता एक नाही तर 6 टायगर आपल्यासोबत आहेत असे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा असलेले शिवसैनिक अखेर शिवसेनेतच एकवटतात असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की जिथे शिवसेनेचे विचार तिथे शिवसैनिक.
त्यामुळेच हे 6 खासदार आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले आहेत असे सांगत हे खासदार कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाकरता आलेले नाहीत, तर ते मतदारसंघांच्या विकासाकरता, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याकरता आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता शिवसेनेत आले आहेत असे शिंदे यांनी स्पष्ट केले. अल निनो आणि IODच्या प्रभावामुळे समुद्रप्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी रात्री 12 वाजेपासून ते दर शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास बंद राहण्याची सूचना देण्यात आली होती. सदर सूचना रद्द करून बुधवार दिनांक 24 जून रोजी रात्री 12 वाजेपासून ते गुरुवार दिनांक 25 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे कळवले होते. तथापि 26 जून 2026 रोजी मोहर्रम हा सण असल्याकारणाने या आठवड्यात जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात होणारा पाणीपुरवठा दिनांक 26 जून रोजी रात्री 12 वाजेपासून रविवार दिनांक 28 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 48 तास बंद राहील. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, TTC औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्र यांचा पाणीपुरवठा बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नोंद घ्यावी. तर संबंधित महानगरपालिका, ग्रामपंचायती, उद्योजक यांनी सदर पाणी कपातीच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतल्या अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून आज दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. आज 113 अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली तर 830 गोडाऊनचे सर्वेक्षण करण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशान्वये उपायुक्त जितेंद्र निकम, उपायुक्त दीपक हिंजाळ तसेच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात येत असून संभाव्य धोके टाळण्याकरता अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवर यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपायुक्त दीपक हिंजाड यांनी नमूद केले. रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. क्षयरोगाचा सामना करत असलेली वयोवर्ष 3 ते 16 मधली मुले, त्यांना आनंद मिळावा, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, तसेच त्या मुलांना हवी असलेली एखादी वस्तू त्यांना मिळाल्यानंतर अर्थात त्यांची विश पूर्ण झाल्याचा आनंद आज ठाणे महानगरपालिकेत सर्वांना पाहायला मिळाला. निमित्त होते ठाणे महानगरपालिका आणि मेक अ विश फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. हा स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आणि मेक अ विश फाउंडेशनचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कौतुक केले. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग व मेक अ विश फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
क्षयरोगाशी झुंज देणाऱ्या समाजातल्या गरजू आणि आजाराशी लढणाऱ्या 3 ते 16 वर्षे वयोगटातल्या बालरुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. क्षयरोग हा केवळ शारीरिक आजार नसून तो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाकरता मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आव्हान देखील निर्माण करतो. अशा परिस्थितीत उपचारांसोबतच प्रेम, आपुलकी, प्रोत्साहन आणि आनंदाचीही तितकीच गरज असते. या बालकांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करून त्यांना नव्या आशा, नव्या उमेदीची भेट देत असल्याचे मेक अ विश फाउंडेशनच्या स्मिता पाटील यांनी नमूद केले. या बालरुग्णांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या वयोमानानुसार आवश्यक असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ सायकल, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टवॉच, क्रिकेट किट आदी साहित्य या मुलांना वाटप करण्यात आले. आजाराशी सामना करत असणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचे काम ठाणे महानगरपालिका व मेक अ विश फाउंडेशन करत आहे. मुलांची गरज ओळखून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तू आज त्यांना उपलब्ध करून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण केल्याबद्दल व हा उपक्रम राबविणारे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पाटील आणि मेक अ विश फाउंडेशनच्या स्मिता यांचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कौतुक केले. आज ऑर्डिनन्स येथील केंद्रीय विद्यालय येथे नीट परीक्षेच्या बंदोबस्तादरम्यान परीक्षा देण्याकरता आलेल्या विद्यार्थी अलिशा हिच्याकडे आवश्यक फोटो नसल्यामुळे तिला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकत नव्हता. तिच्याकडे पैसेही नव्हते आणि कोणतेही नातेवाईक सोबत उपस्थित नव्हते. विद्यार्थिनीची अडचण लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पानसरे यांनी तत्परता दाखवत तिला आर्थिक मदत केली. तेच अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या सरकारी वाहनातनं महिला पोलीस अंमलदारांसह तिला फोटो स्टुडिओमधून तत्काळ फोटो काढून दिला. या वेळेला केलेल्या त्वरित मदतीमुळे विद्यार्थिनीला वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला आणि ती नीट परीक्षा देऊ शकली. अंबरनाथ पोलिसांची संवेदनशीलता, तत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचे हे उत्तम उदाहरण आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 27 तारखेला होत आहे. या निवडणुकीकरता शिवसेना माननीय हितंजली ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि आमदार किसनराव कथोरे यांच्या नेतृत्वाखाली आपले सर्वपक्षीय सहकार पॅनेल निवडणूक रिंगणात आहे. सहकार पॅनेलला मिळणारा प्रतिसाद पाहून शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे कुभांड विरोधक रचत असून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांपैकी 10 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध निवडून आलेले 10 पैकी 8 संचालक हे आपल्या सहकार पॅनेलचे आहेत. सहकार पॅनेलला स्पष्ट बहुमताकरता उर्वरित 11 जागांपैकी फक्त 3 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. पण सहकार पॅनेल फक्त 3 नाही तर सर्वच्या सर्व 11 जागा जिंकून बँकेवर निर्विवाद वर्चस्व ठेवेल अशी खात्री सहकार पॅनेलला आहे. पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे विरोधी पक्षातले काही नेते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले आहे. ते शिवसेनेचा पाठिंबा त्यांनाच असल्याचा खोटा प्रचार करत आहे. तसेच व्हिडिओ सोशल मीडिया आणि अन्य प्रसिद्ध माध्यमांवर ते प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र हा सारा बनाव असून मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले. निवडून आलेले हे सहकार पॅनेल भविष्यात बँकेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सर्व सभासदांच्या भरभराटीसाठी एकाच ध्येयाने आणि एकदिलाने काम करेल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली सुमारे 193 एकर वनजमीन ही ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार जैविक उद्यान म्हणून आरक्षित आहे. त्यामुळे TDR देताना फक्त 8% TDR द्यावा असा नियम आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेने सुमारे 200% TDR दिला आहे. विशेष म्हणजे ज्या कालावधीत प्रशासकीय प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्याच कालावधीत ठाणे महानगरपालिकेने जागेचा ताबा घेऊन सर्वोच्च न्यायालयाचाही अपमान केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात अवघ्या 4 दिवसात सुमारे 15,000 ठाणेकरांनी स्वाक्षरी अभियान राबवून न्यायालयीन खटल्यात माघार घेऊ नये असे सुचवूनही परस्पर तडजोडीचे धोरण अवलंबण्यात असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. मनोज प्रधान यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपेठातली 193 एकर वनजमीन ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरीही आज 2,800 कोटींचा TDR देण्याची प्रक्रिया ठामपणे सुरू केली आहे.
या विरोधात 15,000हून अधिक ठाणेकरांनी 4 दिवसात या जमिनींच्या आरक्षणाकरता स्वाक्षरी अभियान राबविले आहे. त्याकडेही ठामपा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच फेब्रुवारी 2026मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य सरकारचा दावा फेटाळून कंपनीला TDR देण्याचे आदेश दिले. त्याविरोधात ठामपाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 27 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. या स्थगित आदेशाच्या कार्यकाळात कोणतेही काम करावयाचे नसतानाही 25 मे 2026 रोजी ठामपाने पोलीस बळाचा वापर करून जमिनीचा ताबा घेतला आणि वनखात्याचे फलक काढले. ही कृती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच आहे, असे मनोज प्रधान यांनी सांगितले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ते ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सहकार पॅनल जिंकणार. 2800 कोटींच्या TDR प्रकरणात ठाणे महानगरपालिकेने केला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आणि मान्सूनचे जोरदार आगमन 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.